तो त्या पुस्तकाचा अभ्यास जाऊन करा. शापित राजहंस अनंत दिबिल्यांचं हे पुस्तक आहे ज्याच्यात ह्या फोंड्याचं वर्णन आहे. आणि ज्या वेळेला तो विरजय त्या गोव्याच्या मंदिरात जाऊन पोहोचला त्यावेळेला तो त्याच्या सगळ्या समाज बांधवांना एकत्र करून उभा राहिला होता देवासमोर आणि विनंती करत होता. काय अरे या दर्यावरती जेवढा जोरदार पाऊस कोसळत नाही त्यापेक्षाही अधिक वेगळा संभाजी आमच्यावरती तुटून पडलाय. काय म्हणतोय